नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. विषय जिल्हा परिषदच्या अनुषंगाने बोलतोय. आचारसंहिता लागेल आणि विषय काल काय आलं, म्हणजे काल शिवसेनेला एक धक्का बसला आणि तालुक्यातले म्हणजे आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातलं एक मोठं नाव शिंदे गटातलं उत्तम शेठ परवळकर यांनी काल दुपारी पक्ष प्रवेश राष्ट्रवादीमध्ये केला. शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि एक मोठा नेता शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीत गेला. त्याचे फटाके फुटले, त्या संध्याकाळपर्यंत ते फुटत होते. त्याचा आवाज फटाक्यांचा वाजतोय आणि तो आवाज संपता संपता रात्री एक आवाज आला शिंदे गटातून आणि आतकरगाव जिल्हा परिषद मधून ते फटाके फुटलेले आहेत. खानाव या गावातील शिंदे गटातील कार्यकर्ते यांनी हे फटाके वाजवलेले आहेत. नेमके हे फटाके का वाजवले, कशासाठी वाजवले, तुम्ही पहिला तो व्हिडिओ बघा, मग आपण त्यावर बोलू. शांताराम पाटील तुम आगोय मिळो हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणतो येणार नाही, आणल्याशिवाय राहणार नाही, आणल्याशिवाय राहणार नाही, आला नाही, आणल्याशिवाय राहणार नाही. शांताराम पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शांताराम पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो. बघितलं ना, तसे अशा आकाशामध्ये उत्साह सगळा दिसतो ना. हे सगळे सगळे म्हणता येणार नाही, पण काही मोजकी लोक त्याच्यामधले जे तरुण युवक आहेत हे शिंदे गटातले पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या सोबत ज्यांना ज्यांच्यासाठी हे फटाके वाजवण्यात आले आणि ज्यांचं तिथं ज्यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या ते शेतकरी कामगार पक्षाचे होऊ घातलेले इच्छुक उमेदवार शांताराम पाटील आहेत. आता त्यांचे ते नातेवाईक देखील असतील असं म्हणूया. पण शांताराम पाटील यांना आपल्या कार्यालयात बोलवलं आणि त्यांचा यथोचित सन्मान केला आणि आपला पाठिंबा किंवा तुम्हाला आम्ही मदत करतोय आणि असं ते, कारण शांताराम पाटील उमेदवार आहेत पंचायत समितीला शेतकरी कामगार पक्षाचे. त्यांच्यासाठी यांनी सगळा तो जल्लोष साजरा केला. ते फटाके फोडले, आतषबाजी केली आणि जोरदार अशी घोषणाबाजी देखील केली आणि त्याचे व्हिडिओ काल रात्री तालुक्यातल्या विविध सोशल मीडियाच्या ग्रुपवर व्हायरल देखील झालेले आहेत. शिंदे गट शिवसेनेचे हे सगळे सगळे म्हणण्यापेक्षा काही मोजके पदाधिकारी आहेत. आता त्यांची नावं घ्यायची काही आवश्यकता नाहीये. ते सगळ्यांना ते चेहरे ओळखीचे आहेत. परंतु ऐन आचारसंहिता लागण्याच्या ह्या सगळ्या कालावधीमध्ये वेळेमध्ये अशा प्रकारे एकीकडे उत्तम शेठ परबळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, तो धक्का अगदी तो धक्का, त्याच्यानंतर हा दुसरा धक्का खानाव गावातला. ह्या खानाव मधले जे काही शिवसैनिक आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आता त्या केलेल्या समोर आलेल्या आहेत. आणि काय होतं माहिती का, मी सातत्याने एक गोष्ट, एक काय हजार गोष्टी बोलतो शिवसेनेच्या बाबतीत, सातत्याने बोलतो की संघटना चांगली आहे, संघटनेचं नेतृत्व देखील चांगलं आहे, म्हणजे आमदार साहेब. होतंय काय माहिती का, शिवसेनेला ज्या कार्यकर्त्याला बळ मिळायला पाहिजे, जी ताकद मिळायला पाहिजे. शेवटी सैन्य हे काय असं चालत नसतं.
तर त्याला तुम्ही बळ दिले पाहिजे, ताकद दिली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला नेतृत्व किंवा नेतृत्वानंतरची दुसरी जी फळी आहे, या तालुक्यात जे लोक नेतृत्व करतात हे सगळे लोक कमी पडतात. ह्याने पदं घेऊन ठेवलीत, खुर्च्या उभवल्यात अक्षरशः, परंतु गावागावातल्या जो अडचणीत शिवसैनिक आहे, अडगळीत पडलेला शिवसैनिक आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, पीडित आहे, ज्याला कुठेतरी तुम्ही आधार दिला पाहिजे. आज राज्यामध्ये सत्ता तुमची आहे, तर तुम्ही ह्या सगळ्या शिवसैनिकाला बळ दिलं पाहिजे. ते मात्र देताना कुठे दिसत नाही. आणि अशा प्रकारे उमेदवार तुम्ही ज्या काय घोषित करता त्या देखील शिवसैनिकाला विचारात न घेता तुम्ही त्या लादता. मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ना, अरे तुमच्यावर वेळ आली, शिवसेनेवर ही वेळ यावी. राज्यामधला एक तगडा पक्ष शिवसेना, आणि त्याच्यावर जिल्हा परिषदला उमेदवार नाही. नरेश पाटलांवर तुमची भिस्त. अरे काय ही अवस्था आहे. पलीकडे ज्ञानेश्वर गायकवाड त्यांचा पक्षप्रवेश देखील झाला नाही, त्यांच्यावर तुमची भिस्त. अरे तुमची स्वतःची कंपनी आहे, त्याचा काय प्रोडक्ट आहे का नाही, का दुसऱ्याच्या कंपनीचे प्रोडक्ट घेऊन तुम्ही आपलं लॉन्च करताय? काय हे दिवस किती किती दिवस हे सगळं चालणार? कालचे फटाके जे फुटलेले आहेत, दुपारी एक फटाका फुटला, बॉम्ब फुटला, आणि संध्याकाळी जे फटाके जी आतषबाजी झाली, त्याचं चिंतन खऱ्या अर्थाने करणं गरजेचं आहे. आता त्या खानावळ पंचायत समितीसाठी भाई शिंदे हे इच्छुक आहेत. आता इच्छुक असले तर त्यांची जवळजवळ पक्षाने उमेदवारी पक्षाच्या बैठकीमध्ये जाहीर केली आहे. भाई कामाला देखील लागले आहे. मग पक्ष जर अशा एकाला उमेदवारी जाहीर करतोय, त्याच्यानंतर ह्या गोष्टी जर घडत असतील, मग काय, मग भाईने उभं राहायचं की नाही, अशी अवस्था होऊन बसली. आता हे आज एका ठिकाणी झाले, उद्या अन्य ठिकाणी देखील होऊ शकतं. इतका मोठा माणूस भाई ज्यावेळी रिस्क घेतो ह्या सगळ्या ह्या वातावरणात, एकतर भाई का रिस्क घेतात ते मलाच काय अद्याप मलाच पुढे कळलं नाही. पण ठीक आहे, असू द्या, आपलं माझे मित्र आहेत ते, त्यांना शुभेच्छाच माझ्या. परंतु अशा ज्या गोष्टी घडत असतील, उमेदवार पक्षाचा जाहीर झाला असताना जर कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला बोलावून घेऊन तर अशा प्रकारची घोषणाबाजी करून आपला पाठिंबा जर देत असतील, तर हे शिवसेनेसाठी चांगलं नाहीये, चांगलं नाही. आता ह्या घोषणा देणारे कार्यकर्ते आहेत, यांना पण नेमकं पक्षाकडून काय नेमकं हे लोक दुखावले गेलीत का, यांच्यावर काय अन्याय झालाय का, यांची बाजू कोणी समजून घेतली नाही का, तर ह्या गोष्टी देखील पाहिल्या पाहिजेत. ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. परंतु आता पक्षाच्या ह्या सगळे फटाके रात्रीचे जे व्हिडिओ आहेत ते आता आमदारांच्या कानावर गेलेले आहेत, स्थानिक नेतृत्वाच्या कानावर गेलेले आहेत. त्याच्यावर मला असं वाटतं की आज काय ते वर्कआउट झालेले आहे. परंतु त्या वादळ शमतोय की अजून वाढतोय. परंतु आता एकदा माणूस दुखावला गेला ना, की त्याला तुम्ही तेलात मळा, तुपात मळा, कशातही मळा, ती नाराजी जात नाही, हो नाही जात. आणि हे भाईसाठी आगामी काळात त्रासदायक ठरू शकतं, विशेषतः भाईसाठी. त्याचा फटका उद्याच्या काळात नरेश पाटील यांच्या घरात उमेदवारी दिली तर त्यांना बसणारच आहे. तो तर वेगळाच विषय, अजून त्यांना दिलेला नाहीये, त्याच्यामुळे मी तरी त्यांना अधिकृत म्हणत नाही. परंतु म्हणजे जिल्हा परिषदेच्या वरच्या जागेला खालच्या जागेला देखील फटका बसू शकतो. ही परिस्थिती झाली. कारण हे दुखावलेलं माणसं फार काय म्हणतात, जखमी वाघ असतो, जखमी एखादा साप असेल तर ते नाहीच, म्हणजे तो त्याला ती राग असतो. आणि अशी माफ करा, ज्यावेळी कार्यकर्ता इथपर्यंत येतो, घोषणा देईपर्यंत कार्यकर्ता येतो, याचा अर्थ गडबड आहे. असं होत नाही जनरली. कारण कार्यकर्ते जर अशा प्रकारे घोषणा देत असतील, पदाधिकारी घोषणा देत असतील, म्हणजे त्यांना कुठे ते दुखले गेले, जोरात दुखले गेले, त्याच्यामुळे ते ह्या गोष्टी त्यांनी केल्या असतील असं मला तरी वाटतं. त्याच्यावर आज नेमकं पक्षाच्या पातळीवर काय घडलंय त्याची माहिती बघावं लागेल. परंतु परत तिथे देतो मी की एकीकडे भाई शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली असताना अशा प्रकारे गोष्टी जर पक्षामध्ये होत असतील तर शिंदे गटात मी ते मांडतोय, एक वाक्यता नाहीये. मग ह्याला कोणाची फूस आहे? ह्या सगळ्या गोष्टी मग का अशा घडतात? कोण उठला भाईंच्या जीवावर इन द सेन्स ह्या राजकीय भाषेत? भाईने पण याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग खरंच आजच्या त्या व्हिडिओ नंतर माझ्या भाई तुमच्यासाठी मग मी ते अगदी एक मेसेज आहे या मतदारसंघातल्या लोकांचा, की भाई
अजूनही विचार करा. लढवायचं असेल तर लढा, परंतु विचार करा. पक्षाच्या पातळीवर जर अशा काही गोष्टी होत असतील तर मग तुम्ही थांबलेलं बरं. थांबलेलं बरं. आणि तुम्ही तुमचं नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, परंतु मग हा अट्टास नका करू तुम्ही. पक्षामध्ये तर विरोध असेल, अशा प्रकारे विरोध समोर येत असेल, मग तुम्ही न लढलेलं बरं पाहिजे. पण आता तुमचा प्रचार पुढे गेलेला आहे, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आता कशा काय मिटवायच्या, काय सगळं ह्या सगळ्या पडदा टाकायचा. पण एकदा का गेलं, त्यावर किती जरी पडदे टाकले आणि काही जरी खुलासे केले, काय त्याला अर्थ नसतो. किती खुलासे करा. म्हणजे आता ह्याचा जो काय आगामी होऊ घातलेला जिल्हा परिषद पंचायत समितीवर त्याचा फटका बसू शकतो. आणि शिंदे गटाची अवस्था म्हणजे ह्या सगळ्या तालुक्यातल्या नेतृत्व अवस्था काय बोगस म्हणत नाही मी, जाऊ दे आता काय. हे सगळं असं आहे. भयानक परिस्थिती आहे. भयानक. मी रोज बोलतोय, रोज मांडतोय. अनेकांना ते शिवसैनिकांना काही आवडत नसेल, ठीक आहे, जो तो ज्याचा ज्याचा भाग आहे. मी आवडासाठी तुमच्यासाठी बोलत नाहीये. जी वस्तुस्थिती आहे ते बोलतोय. उद्या राष्ट्रवादी कुठे चुकत असेल तर त्यांचे देखील वाबडे काढणार आहे, असं काही नाहीये. पण तुमच्यावर विशेष काय प्रेम माहिती आहे का? शिवसेना मी जवळून बघतो. आमदार माझे मित्र आहेत आणि असे नुसतं मित्र नाही, पण चांगले मित्र आहेत माझे ते. तर माझं म्हणणंच आहे की शिवसैनिक हा मी जवळून बघतो, तू कसा आहे. आणि मग शिवसैनिकवर ज्यावेळी अन्याय होतो, तो कुठेतरी असा खितपत पडलेला मला दिसतो, ते मला त्या गोष्टी आवडत नाही. अरे शिवसैनिक पण असा दिसला पाहिजे ना. ठराविक लोकच होतं मोठी होणार का? बाकीच्याने काय करायचं? तुमच्या सतरंजा उठला का? असं नाही चालणार. पण कालचे फटाके फुटलेत, त्याच्यावर बोललं पाहिजे आपण. त्याचा धूर आता निघतोय, वास देखील आलेला आहे. काय होतंय आगामी काळात या सगळ्या पार्श्वभूमीवर बघूया आपण लवकरच. परंतु हे शिवसेना शिंदे गटासाठी अतिशय त्रासदायक ठरणार आहे, एवढं मात्र काळ्या दगडावरती पाणी. थांबूया तोपर्यंत, थांबूया. जय महाराष्ट्र.